नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. मुलगा, तू किती शिकली आहेस? मुलगी, काहीच नाही, मी कोर्स केला आहे. मुलगा, कोणता कोर्स केला आहे? मुलगी, DBS. मुलगा, म्हणजे काय? मुलगी, म्हणजे धुनी भांडी स्वयंपाक. मुलगा अजून कोमात आहे. मुलगी, ए रताळ्या, आय लव्ह यू. आणि तुझं काय मत आहे मग आपल्याबद्दल र? दिनू, जरा वंगाळ स्टाईलने प्रपोज मार. मुलगी, तू मेलास की तुझ्या नावाच्या बांगड्या फोडायचा अधिकार देशील का मले? प्रेयसीला प्रेमाने म्हणाला, ते बघ ते झाड. आणि मग काय? प्रेयसी झाडू लागली. तर मंडळी, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर जोक्स खूप आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. राम, आजी आज देवापुढची घंटी हळूहळू वाजव. आजी, का रे राम? राम, देवाची तब्येत आज ठीक नाही वाटत. आजी, चुप, काहीतरी बडबडू नकोस. राम, काहीतरी नाही, खरंच सांगतोय. अगं, शेजारचे डॉक्टर म्हणे आज देवा घरी गेलेत सकाळी. बंडू बावळे बनीला, लग्नापूर्वी तुझा कोणी बॉयफ्रेंड होता का? बनी तशीच शांत असते. बंडू, तुझ्या या शांत बसण्याला मी काय समजू? बनी, जरा थांब ना, मोजू तर दे. ऐका ना, हे गुगल पुरुष आहे की स्त्री? नवरा, स्त्री. बायको, कसं काय ओळखलं तुम्ही? नवरा, कारण आपला प्रश्न पूर्ण होण्याआधीच ते सल्ले द्यायला लागतात. नवरा, तू आणि तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस. बायको, ते कसं काय? नवरा, माहेरी जाऊन. तेव्हापासून 2 वर्ष झाली बायको माहेरी जायचं नावच घेत नाही. सूरज मार्केटमध्ये जातो तेव्हा सूरज, काका बोकड किती रुपयाचा आहे? दुकानदार, 200 रुपये. सूरज, इतका स्वस्त? दुकानदार, अरे हे बोकड चायनीज आहे. सूरज, त्याची गॅरंटी? दुकानदार, नो गॅरंटी, उद्या भुंकूही शकतो. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या एका भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.